दरवर्षीची आमची मागणी आहे की अंधेरी सभेमध्ये पाणी भरतं पावसाळ्यापूर्वी तुम्ही काय काय तयारी केली आहे की बाबा इथे पाणी भरलं नाही पाहिजे, तुमचे पंप ऑपरेट होत आहेत की नाही. त्यावर दुसरा, जर हे 20-25 वर्ष जर हा प्रॉब्लेम आहे तर महानगरपालिका आयुक्तांनी याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. मी माझ्या विधानसभेमध्येही हा प्रश्न घेतला होता गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये की पुढच्या पावसाळ्यापर्यंत अंधेरी सबवेसाठी तुम्ही काय योजना करणार किंवा तुमचं काय प्लॅनिंग आहे, प्रपोजल आहे. आणि माझ्यातर्फे मी प्रपोजल दिलं होतं की बाबा तुम्हाला जर खाली पाणी जमा होत आहे तर वरून वाहतूक गेली पाहिजे तर ब्रिज बनवा. हे सगळ्या गोष्टी मला सांगाव्या लागतात आणि या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात. डोळेझाक करायची असेल तर कशी करायची डोळेझाक हे महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांकडे बघून तुम्हाला कळू शकतं. आणि ह्या गप्प राहण्याचं कारण काय, या गोष्टी आहेत ह्या लोकांसाठी आहेत. कोणी आपल्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी इथे धावत येत नाही. लोकांना इकडून वाहतूक करणं, माझे अंधेरीकर आहेत त्यांना दरवर्षीचा हा प्रश्न आहे, त्याकरता मी बोलतेय. माझं म्हणणं, मी कधी स्वार्थासाठी, म्हणजे लटके साहेबही होती, त्यांनी नेहमी लोकांचाच विचार केलेला आहे. आणि माझंही ध्येय पहिल्यापासून मी म्हटले, साहेबांचं जे स्वप्न आहे, त्यांची जी कामं आहेत ती राहिलेली आहेत. त्यांनी अंधेरीकरांना, इकडे अंधेरी पूर्वमध्ये राहणाऱ्या लोकांना बोलले होते की अंधेरी सबवेचा प्रश्न मी सॉल्व्ह करणारच आहे. याकरता जर महानगरपालिकेने जर पावलं उचलली नाही तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह होणार आहे. अंधेरी पूर्वचे जे आयुक्त आहेत किंवा इकडचे जे SWD डिपार्टमेंट असेल, मेंटेनन्स असेल, ज्याच्याकडे ही जबाबदारी येते, त्यांचं म्हणणं आहे हे सगळं अंधेरी वेस्ट तिकडचा जो नाला आहे किंवा तिकडे जे पाणी जातं त्यामुळे इथे पाणी जमा होतं, तिकडे ब्लॉकेज झालेलं आहे. मग तुम्ही ही अंधेरी ईस्ट वाल्यांनी अंधेरी वेस्ट वाल्यांवर जबाबदारी ढकलायची. अंधेरी वेस्ट वाले म्हणतात नाही हे आमचं अंधेरी ईस्ट वाल्यांचं काम आहे. एकामेकावर जबाबदारी ढकलणं आणि ह्या टोलवा टोलवीची उत्तरं देणं, ह्याच्यावर कोण अंकुश लावणार का. महानगरपालिका आयुक्त आहेत, त्यांना मला हीच विनंती करायची आहे की एकदा तुम्ही येऊन इकडे पाहणी करावी. इकडे काय चाललंय, ईस्ट अंधेरी ईस्ट मध्ये कसं चाललंय, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय. कालच मी चिमटपाड्यामध्ये मोर्चा घेतला होता, तिथेही हाच प्रश्न आहे की लोकांच्या घरात पाणी चाललंय. जर हे घाणेरडं पाणी लोकांच्या घरात जात असेल, त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात. घरात पाणी आल्यानंतर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न येतो. त्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी ही त्यांची अनिवार्य कर्तव्य जी म्हणतात. महानगरपालिका ऍक्ट आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची कर्तव्य काय आहेत महानगरपालिकेची. त्यामधली ही सामान्य साधी कर्तव्य आहेत. ती कर्तव्य जर महानगरपालिका पूर्ण करू शकत नसेल तर मोठे मोठी कर्तव्य, म्हणजे त्यांच्या कर्तव्याच्या बाहेरील पण गोष्टी असतात त्या ते करू शकतात. तर ही साधी अनिवार्य कर्तव्य आहेत ज्याकरता सामान्य जनता महानगरपालिकेकडे हक्काने जाते. कारण आता नगरसेवक नाहीयेत तर पूर्ण जबाबदारी प्रशासकाची आहे. सहाय्यक महानगरपालिका आयुक्त आहेत, त्यांची जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी जर हे झटकणार असतील तर या आयुक्तांवर तुम्ही काय कारवाई करणार, त्यांना निलंबन करणार का, हा प्रश्न मी माझ्या जनतेतर्फे महानगरपालिका आयुक्तांना विचारते. काही तुमचा जबाब विचारल्यानंतरही जर इथे काही झालं नाही तर पुढच्या पाऊल तुमच्या काय असणार आहे. आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहोत. माझे सगळे शिवसैनिक आहेत, महिला आहेत. आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही ह्याला उत्तर देणार आहोत. 7 दिवसात जर ह्याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर ह्याचे पडसाद आणि ह्याचा परिणाम काय होणार ते 7 दिवसानंतर तुम्हाला कळणारच आहे.